मी सौ प्रतिभा प्रदीप गायकवाड मुक्तांगण प्ले स्कूल कोरेगावची संचालिका आहे। सर्वप्रथम ज्या आपल्या महिला स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आहेत अशा सावित्रीबाई फुले यांना मी वंदन करते। मी मुक्तांगण प्ले स्कूल कोरेगावची संचालिका आहे। गेले चौथं वर्ष आता सुरू आहे। 4 वर्षापूर्वी मी मुक्तांगणची स्थापना केली। त्याआधी मी माझं क्वालिफिकेशन सांगते, मी MA DED BEd आहे। तर DEd झाल्यानंतर मी 1-2 ठिकाणी माझा जॉब केला आणि लग्नानंतर पुन्हा जॉब करण्याचा विचार मनात आला, परंतु आमचं मोठं कुटुंब आहे, आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो। तर 14 माणसांचं कुटुंब आहे माझं आणि ते सगळं सांभाळत डोक्यात माझ्या विचार आला की आपल्याला घरची पण प्रायोरिटी आहे, घरचं सगळं सांभाळून आपल्याला जॉब जर करायचा असेल तर आपल्याला थोडीशी तारेवरची कसरत आहे हे माझ्या लक्षात आलं। त्यानंतर मी असा विचार केला की जॉब करण्यापेक्षा आपण स्वतःचं काहीतरी सुरुवात करू शकतो का, आणि या विचारातूनच आणि या संकल्पनेतून घरच्यांच्या सर्वांच्या सहकार्यातून मुक्तांगणची स्थापना झाली। ज्यावेळी मी मुक्तांगण सुरू केलं त्यावेळेस 4 विद्यार्थी होते आणि आज माझ्या मुक्तांगणची स्ट्रेंथ आहे ती 190 एवढी आहे 4 वर्षामध्ये। आणि या सगळ्याचं श्रेय जातं ते माझ्या मुक्तांगणमधील असणाऱ्या सर्व सहकारी, माझे कुटुंबातील सर्व सदस्य म्हणजे सासर आणि माहेर दोन्हीकडून मला भरपूर पाठिंबा असतो। आणि त्याचबरोबर मुक्तांगणमधील सर्व पालकवर्ग की साधारण 2.5-3 वर्षाची मुलं आमच्या मुक्तांगणमध्ये येतात। हसत खेळत आमच्या इकडे शिक्षण दिलं जातं। कृतीयुक्त शिक्षणावरती जास्तीत जास्त भर दिला जातो की आम्ही क्रीडो ही नवीन संकल्पना आहे। या क्रीडोच्या माध्यमातून मुलांना हसत खेळत शिक्षण आणि कृतीयुक्त शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। आणि कोरेगावातील आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमीत कमी फीमध्ये जास्तीत जास्त चांगलं शिक्षण कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी नेहमीच आम्ही प्रयत्नशील असतो। आणि पालकांचं सुद्धा खूप छान पद्धतीनं आम्हाला सहकार्य मिळतंय आणि त्यामुळं मला आज सांगायला अभिमान वाटतो की मुक्तांगणची स्थापना करताना जी मनामध्ये भीती होती की मला हे जमेल का किंवा हे मी करू शकेन का, ती आज कुठेतरी या महिला दिनाच्या निमित्तानं मी सांगू शकते की एक स्त्री असेल, तिनं मनात एखादा विचार आणला तर ती ते सत्यात उतरवण्यासाठी हवे ते कष्ट करायला तयार असते। आणि तसंच मी प्रत्येक ठिकाणी कष्ट करून पुढे जाण्याचा प्रयत्न करते। नेहमी मला माझ्या मनामध्ये एक विचार असतो की मुक्तांगण सांभाळताना आपण महिलांसाठी सुद्धा काहीतरी करायचं, म्हणून यासाठी मी महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित करत असते की त्या निमित्तानं घरामध्ये 4 भिंतीमध्ये असणाऱ्या स्त्रिया बाहेर पडाव्यात आणि त्यांनी समाजामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याचा अनुभव घ्यावा आणि त्यांच्या आनंदाचा एक भाग मी बनावं। यासाठी मी नेहमीच महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम, त्याच्यानंतर खेळ पैठणीचा, त्याच्यानंतर महिला दिनाचे उपक्रम आणि रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा यांसारख्या स्पर्धांचं आयोजन करते। त्यामुळे काय होतं, महिला एकमेकींच्या सहवासामध्ये येतात, त्यांची थोडीफार दुःख विसरून त्या एकमेकींच्या मैत्री रूपामध्ये येतात आणि त्यामुळं त्यांची जे विचारांची देवाणघेवाण आहे ती विचारांची देवाणघेवाण त्यांची होत असते। आणि अजून इथून पुढे सुद्धा मी नेहमीच प्रयत्न करत राहीन की महिलांसाठी, त्याचबरोबर जी मी सुरुवात केली मुक्तांगणची, या मुक्तांगणच्या माध्यमातून मुलांना, समाजातील तळागाळातील लोकांना चांगलं शिक्षण मुलांना कसं मिळेल यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन। आणि या सर्व उपक्रमामध्ये मला तुम्ही सर्वजण जे मदत करताय, मुलाची साथ देताय, हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्या सर्वांसाठी मी तुम्हाला मनपूर्वक तुमचे आभार मानते। आणि महिला दिनाच्या तुम्हा सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।